नमस्कार. जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कायमस्वरूपी स्तंभन कसं करायचं, कायमस्वरूपी बंधन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला बरेचसे प्रश्न मिळतात आणि त्याच्यामधला एक प्रश्न फारच कॉमन असतो की तुम्हाला विरोधक म्हणजे तुमचा शत्रू फार त्रास देत आहे आणि त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी ते तुमच्या शत्रूला मार्गाला लावण्यासाठी काहीतरी सांगा, असं तुम्ही मला रोज म्हणतात. तर आज तुमच्यासाठीच हा उपाय मी घेऊन आलेलो आहे. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं संयम ठेवून इथं काम करावं लागेल आणि तरच तुमचं ते काम होईल. ह्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगतोय, हा उपाय खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पद्धतीनं जर तुम्ही केलात तर आयुष्यभरासाठी विरोधकांचं तिथेच बंधन होऊन जाईल आणि त्याचा प्रभाव जलद गतीनं त्या विरोधकावर पडतो आणि तुम्हाला देखील डोळ्यांनी तो प्रभाव दिसायला लागेल. या सगळ्या गोष्टी करत असताना आपली वाचा बंद करून बाहेर कोणालाही काहीही न सांगता गुप्त पद्धतीनं हे प्रयोग करायचे असतात आणि तरच याचा प्रभाव तिथं पडतो. करायचं काय तर वाटेवरून जात असताना जेव्हा तुम्हाला रस्त्याच्या एखाद्या बाजूला किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला विषारी झाडं समोरासमोर दिसतील, दोन झाडं समान जातीची झाडं, विषारी झाडं समोरासमोर जेव्हा दिसतील त्याच वेळेला हा प्रयोग तुम्ही करू शकता. आता विषारी झाडं अनेक प्रकारची आपल्या आजूबाजूला असतात. आता मला इथं एक उदाहरण द्यायचं आहे, ते म्हणजे कन्हेरीचं झाड कुठे आढळलं आणि दोन कन्हेरीची झाडं रस्त्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला समोरासमोर असतील तर त्याच वेळेला हा प्रयोग करायला सुरुवात करायची. ह्या कार्यक्रमाला करण्यासाठी एखादा दिवस निवडायचा, जसे की अमावस्येचा दिवस. अमावस्येच्या दिवशी तुम्ही ह्या दोन्ही कन्हेरीच्या झाडांची मुळं सुरीनं कापून तुमच्या घरी आणायचे आहेत. एका शांत ठिकाणी पाठ ठेवायचा, त्या पाठावर तुमच्या विरोधकाचं थोबाड आठवून म्हणजे त्याचं संपूर्ण शरीर आठवून त्या कन्हेरीच्या मुळांनी त्याचं चित्र बनवायला सुरुवात करायची. मग तुमच्या विरोधकांचे दोन डोळे, त्याचे दोन कान, त्याचं तोंड, त्याची जीभ, त्याचे हात पाय, हे सर्व तुम्हाला प्रतिमा जशीच्या तशी तिथं काढायची आहे. जशीच्या तशी म्हणजे आपल्याला पेन्सिलने ड्रॉइंग जशी करतो तसं करायचं नाही, तर त्या विरोधकाला त्याच्यामध्ये आठवून तुम्ही ते चित्र, ती प्रतिमा बनवायला घ्यावी. ती प्रतिमा बनवत असताना तो विरोधकच ती प्रतिमा आहे असं आपल्याला समजायचं आहे. जर एखादी स्त्री असेल जी तुम्हाला त्रास देत असेल तर त्या स्त्रीचं बाबा चित्र जसंच्या तसं आठवून त्या झाडाच्या मुळांनी काढायचं. जर एखादा पुरुष असेल तर त्या पुरुषाचा चेहरा, त्याचं शरीर आठवून त्या झाडाच्या मुळांनी तशी प्रतिमा करायला घ्यायची. आता हे सगळं झाल्यानंतर एक मंत्र तुम्हाला मी सांगतो, त्या मंत्राचा वापर इथं करायचा आहे. लम हा बीज मंत्र 1000 वेळा तुम्ही तिथं हात जोडून म्हणायचा त्या प्रतिमेसमोर आणि त्यानंतर तुमच्या कुळस्वामींची आठवण करायची, ग्रामदेवतेची आठवण करायची आणि हा जो शत्रू, त्याची प्रतिमा जी तुम्ही तयार केलेली आहे त्याला कायमस्वरूपी बंधन व्हावं म्हणून हा 1000 वेळा बीज मंत्र तुम्हाला मी सांगितला. आणि हा तयार केलेला जी प्रतिमा आहे, हा जो प्रयोग आहे केलेला, तो एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा एखाद्या स्मशानाजवळ किंवा शत्रूच्या घराच्या जवळ जमिनीमध्ये खड्डा खणून तिथं पुरून टाकायचं. हे केल्यानंतर आता ही प्रतिमा तुम्हाला असं वाटेल की मग हे सगळं गोळा होईल, तर तुम्ही एक प्रॉपर चित्र देखील बनवू शकता. म्हणजे त्याच्यावर काच किंवा ग्लास बसवून किंवा एका प्लास्टिकचं पुठ्ठ्यावर चिकटवून त्याची प्रतिमा तयार करा आणि मग ते चित्र तुम्हाला
एखाद्या ठिकाणी खड्डा खणून पुरायचं आहे. ते पुरून टाकल्यानंतर त्याच वेळेपासून एक महाविनाशक असं स्तंभन म्हणजेच एक रुकावट तिथं तयार होईल. जो विरोधक तुम्हाला त्रास देतोय आणि ज्या विरोधकाचं चित्र आठवून, ज्या विरोधकाचं चेहरा आठवून तुम्ही ते यंत्र तयार केलेलं आहे, ते यंत्र त्याचं काम करायला सुरुवात करेल आणि त्या विरोधकाला कायमस्वरूपी बंधन बसून जाईल. जोपर्यंत तो विरोधक जीवित आहे तोपर्यंत ते बंधन ॲक्टिव्ह राहील आणि ते बंधन आपलं काम करेल. आता ते काम करत असताना आपण कोणत्याही पद्धतीनं आपली वाचा उघडायची नाही की मी असं असं काम केलेलं आहे. गुप्तपणे ते काम कसं होतंय हे तुम्ही बघा आणि मग त्याचा परिणाम काय पडतो हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा. ज्यांना ही मस्करी वाटत असेल त्यांनी या प्रयोगाच्या नादाला लागू नये. तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट वाचल्यानंतर फार मोठं धाडस आम्हाला करावं लागतं ह्या अशा कमेंटमधून उत्तर देण्यासाठी आणि ह्या अशा प्रश्नांना कमेंटमधून उत्तरं देऊ शकत नाही. म्हणूनच मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हे असे व्हिडिओ आणत असतो आणि हे उपाय आणत असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे बंधन कसं करायचं आहे. बंधन अनेक प्रकारे करता येतं. मंत्र मारून सुद्धा बंधन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ह्या असल्या भानगडीत पडण्यापेक्षा मागच्या व्हिडिओमध्ये जे 2 मंत्र सांगितले होते त्या मंत्राद्वारे तुम्ही स्वतःभोवती एक रक्षा कवच देखील बनवू शकता. ते कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही पाहून घ्या. आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबच करून जा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे जॉईन बटन आहे त्या जॉईन बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलचे सभासद व्हा. ही माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही आढळणार नाही. ह्या माहितींना आम्ही आमच्या रिस्कवर तुमच्यापर्यंत पोचवत असतो, तर तुमच्या पाठिंब्याची देखील तितकीच गरज असते. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.